नमस्कार, स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण बऱ्याचशा आजारावर आणि गुणकारी आणि खमंग आपण इथे कढीपत्ता चटणी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर हे चटणी बनवण्यासाठी आपण घातलेले सगळे जिन्नस आपल्या शरीरासाठी खूप जास्त गुणकारी आहेत. तर तुम्हाला प्रत्येक जिन्नस जे घातलेले आहेत त्याची पूर्ण माहिती पण तुम्हाला सांगणार आहे. लहान मुलं जर ही चटणी खात नसेल, तर लहान मुलांना ही चटणी कशी खाऊ घालायची, भरपूर टिप्ससहित हे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. जर घरामध्ये भाजीला जर काही नसेल, तर ही चटणी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत जरी खाल्ली, तर चवीला एकदम भारी लागते. आणि ही चटणी एकदाच जर करून ठेवलात, तर 1 ते 2 महिने ही चटणी आरामात टिकते. तर ही कढीपत्ता चटणी 1 ते 2 महिने टिकण्यासाठी मी भरपूर टिप्ससहित तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी मी इथे एक 3 ते 4 वाट्या कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. तर ही कढीपत्त्याची पानं छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत. तर हा कढीपत्ता आपल्या शरीरासाठी, केसांसाठी, डोळ्यासाठी किंवा त्वचेसाठी खूप जास्त बहुगुणी आहे. तर सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, तर या पावसाळ्याच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये भरपूर हिरवागार कढीपाला आलेला आहे. तर त्याच कढीपाल्यापासून आपण इथे मस्त कढीपाल्याची चटणी बनवणार आहोत. तर इथे मी चटणी बनवण्यासाठी एक 15 ते 20 रुपयेचा कढीपत्ता घेऊन आलेला आहे. तर आपण लगेचच चटणी बनवूया. त्यासाठी इथे गॅसवरती एक कढई गरम करण्यास ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक अर्धा चमचा तेल घालून घेतलेला आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला या तेलामध्ये एक अर्धी वाटी उडदाची डाळ घालून घ्यायचं आहे. उडदाच्या डाळीमध्ये भरपूर प्रोटीन असतं म्हणून आपले हे शरीरासाठी खूप जास्त लाभदायक आहे. तर ही डाळ आपल्याला छान मंद गॅसवर खरपूस आणि खमंग आपल्याला हे डाळ भाजून घ्यायचं आहे. हे डाळ भाजत असताना आपल्याला गॅस बारीक करूनच भाजायचा आहे आणि आपल्याला या डाळीचा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे डाळ भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक 2 ते 3 मिनिटामध्ये आपली या डाळीचा कलर बदलला गेलेला आहे आणि मस्त आपली इथे हे सोनेरी कलर येईपर्यंत आणि खमंग आणि खरपूस ही आपण डाळ भाजून घेतलेली आहे. तर ही भाजून घेतलेली डाळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. जर तुम्हाला या ठिकाणी तेलामध्ये जर डाळ भाजून घ्यायचं नसेल, तर तुम्ही तेल न घालता तुम्ही या ठिकाणी ही डाळ भाजून घेऊ शकता. तर ही भाजून घेतलेली डाळ आपण प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. तर लगेचच आपण त्याच कढईमध्ये एक अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्या तेलामध्ये 1 वाटी भरून शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत. शेंगदाणे पण आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत आणि खमंग आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर हे शेंगदाणे सहित आपल्या शरीरासाठी किंवा बुद्धीसाठी किंवा आपल्या पोटाच्या विकारासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत म्हणून आपल्याला शेंगदाण्याचं नक्की सेवन करायचं आहे. तर इथे एक 2 ते 3 मिनिटामध्ये आपले हे शेंगदाणे छान खमंग आणि खरपूस आपण हे कुरकुरीत होईपर्यंत हे शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत. तर हे भाजून घेतलेले शेंगदाणे आपण ज्या प्लेटमध्ये डाळ काढून घेतलेली आहे, त्या प्लेटमध्ये आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत. तर आपल्याला त्याच कढईमध्ये आपल्याला एक अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला फुटाण्याची डाळ घालून घ्यायचं आहे. तर ही फुटाण्याची डाळ आपल्याला फार जास्त भाजून घ्यायची गरज लागत नाही. 1 ते 1.5 मिनिटं थोडंसं आपल्याला मंद गॅसवर आपल्याला हे डाळ थोडंसं गरम करून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे. तर हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं गरज म्हणजे आपली चटणी चवीला खमंग लागते म्हणून आपल्याला हे सगळे घेतलेले साहित्य आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता 1 ते 1.5 मिनिटामध्ये आपली ही फुटाण्याची डाळ छान भाजली गेलेली आहे. तर ही फुटाण्याची डाळ पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आपल्याला त्याच कढईमध्ये एक अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला खिसून घेतलेले यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे. तर हे खिसून घेतल्यामुळे खोबरं आपलं एकदम लवकर भाजलं जातं म्हणून या ठिकाणी खिसून घेतलेलं खोबरं घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला छान याला भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही खोबऱ्याचा खीस घालत असताना तेल नाही घातलं तरी पण चालेल. तुम्ही असंच हे खोबऱ्याचं खीस तुम्ही भाजून घेऊ शकता. तर बघू शकता एक 2 ते 3 मिनिटामध्ये आपले हे खोबऱ्याचा खीस छान भाजला गेलेला आहे. खोबऱ्याचं सेवन करणं आपल्या केसासाठी, त्वचेसाठी किंवा पोटाच्या विकारासाठी खूप जास्त फायदेशीर आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी खोबऱ्याचं सेवन नक्की करायचं आहे. तर इथे आपलं छान खमंग आपले इथे हे खोबरं छान भाजले गेलेले आहे. तर हे खोबरं आपण प्लेटमध्ये काढून घेऊया.
तर लगेचच आपण इथे कढईमध्ये तेल न घालता इथे एक अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत. तर या पांढऱ्या तिळामध्ये कॅल्शियम आहे, प्रोटीन आहे. ते आपल्या केसासाठी खूप जास्त लाभदायक आहे. तर तीळ पण आपल्याला छान मंद गॅसवर खमंग आणि खरपूस आपल्याला हे तीळ छान भाजून घ्यायचे आहेत. तर आपल्याला तीळ भाजण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही. एक 2 ते 3 मिनिटामध्ये हे तीळ छान भाजले जातात. तर बघू शकता इथे आपले एक 2 ते 3 मिनिटामध्ये मस्त हे खमंग तीळ छान भाजले गेलेले आहेत. तर हे भाजून घेतलेले तीळ आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर इकडे सेम पद्धतीने कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण इथे एक अर्धा चमचा तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की आपल्याला त्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. त्याचसोबत इथे यामध्ये लसणीच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत. लसणाच्या सेवनामुळे आपलं रक्त पातळ राहतं म्हणून आपल्याला चटणीमध्ये लसूण जरूर घालायचं आहे. तर हे दोन्ही जिन्नस घालून आपल्याला मंद गॅसवर छान खमंग भाजून घ्यायचं आहे. तर अशी ही कढीपत्त्याची तुम्ही चटणी जर करून ठेवलात, तर 2 ते 2.5 महिने ही चटणी आरामात टिकते. तर इथे आपलं लसूण आणि जिरे छान भाजले गेलेले आहेत. तर हे लसूण आणि जिरे आपणाला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही लसणाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. जर या ठिकाणी तुम्हाला लसूण भाजून जर घालायचं नसेल, तर तुम्ही या ठिकाणी कच्चा लसूण घालून घेतलात तरी पण चालेल. तर सगळ्यात शेवटी आपल्याला कढीपत्त्याची पानं भाजून घ्यायचं आहेत. त्यासाठी गॅसवरती एक मोठी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 चमचा भरून तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की आपल्याला त्यामध्ये जे धुवून घेतलेले कढीपत्त्याचे पानं आहेत, ते कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचं आहेत. कढीपत्त्याच्या सेवनामुळे आपले केसांचं आरोग्य चांगलं राहतं आणि आपले मस्त काळेभोर केस राहतात. केसांच्या आरोग्याबरोबरच आपल्या डोळ्याचं आरोग्य पण हे कढीपत्त्यामुळे चांगलं राहतं. आपल्या रक्तातली साखर नियंत्रित ठेवते आणि आपलं वजन कमी करण्यास मदत होते. म्हणून आपल्याला कढीपत्त्याचं सेवन करणं खूप जास्त जरुरी आहे. तर पावसाळ्यामध्ये कफचा जास्त त्रास होतो. तर हे कढीपत्त्याचं सेवन केल्यामुळे कफचा त्रास पण कमी होतो. म्हणून आपल्याला हे कढीपत्त्याचं सेवन जरूर करायचं आहे. तर हा कढीपत्ता आपल्याला हलकं-फुलकं होईपर्यंत आणि छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा कढीपत्ता छान भाजून घ्यायचा आहे. जर या ठिकाणी तुम्हाला जर तेल घालून जर हे कढीपत्ता भाजून घ्यायचं नसेल, तर तुम्ही तेल न घालता मंद गॅसवर आपल्याला हे कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे. तर हे कढीपत्ता भाजण्यासाठी मला एक 7 ते 8 मिनिट लागलेले आहेत. तर इथे मध्यम ते मंद गॅसवर मी हे कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. तर एवढा कढीपत्ता भाजण्यासाठी आपल्याला एक 7 ते 8 मिनिट लागले आहेत. तर इथे आपला मस्त हे कढीपत्ता छान भाजून झालेला आहे. तर हे आपण जे सगळे जिन्नस भाजून घेतलेलं होतं, ते थंड झालेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर घालून घ्यायचं आहे. तर मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्याचसोबत आपण जे कढीपत्ता भाजून घेतलेला आहे, ते कढीपत्ता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर आपल्याला लगेचच चटणी वाटून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आपण जे सगळे जिन्नस भाजून घेतलेले आहेत, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर इथे माझं मिक्सरचं छोटं भांडं आहे म्हणून मी इथे अर्धं साहित्य घालून मी इथे हे कढीपत्त्याची चटणी बनवून घेतलेली आहे. तर इथे आपली मस्त चटपटीत चवीची आपली इथे कढीपत्त्याची चटणी बनवून तयार झालेली आहे. तर हे कढीपत्त्याची चटणी आपल्याला फार जास्त बारीक वाटायची गरज लागत नाही. थोडं जाडसरच आपल्याला हे चटणी वाटून घ्यायचं आहे. तर ही चटणी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने मी उरलेले सगळं साहित्य घालून मी इथे हे 2 बॅचमध्ये हे कढीपत्त्याची चटणी वाटून घेतलेली आहे. आणि ही चटणी वाटत असताना आपल्याला मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे चटणी वाटून घ्यायचं आहे. म्हणजे आपली एकसारखी ही चटणी बनवून तयार होते. तर इथे आपली बऱ्याचशा आजारावर बहुगुणी आणि चटपटीत चवीची आपली इथे कढीपत्त्याची चटणी बनवून तयार झाली आहे. अशी जर तुम्ही चटणी जर करून ठेवला तर 1 ते 2 महिने हे आरामात ही चटणी टिकते. तर अशी ही चटणी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत जरी खाल्लात तर चवीला अप्रतिम लागते. जर तुमची मुलं हे कढीपत्त्याची चटणी जर खात नसेल, तर तुम्ही थालीपीठ, पराठ्यामध्ये किंवा चपातीमध्ये हे थोडीशी नकळत तुम्ही चटणी घालून तुम्ही मुलांना अशी ही कढीपत्त्याची चटणी खाऊ घालू शकता. तर अशी ही बहुगुणी बऱ्याचशा आजारावर ही कढीपत्त्याची चटणी नक्की करून बघा. आणि रेसिपी कोणत्या शहरातून पाहता ते नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा.
चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.